झालं जसं की यांनी अपेक्षा व्यक्त केली ती. मला फक्त एक गोष्ट खूप छान वाटते. आजकाल आरसा दाखवला की आपल्या तोंडावरची घाण दिसली तर ती घाण काढण्यापेक्षा आरसा तोडण्याकडेच जास्त कल आहे. आरसा दाखवणाऱ्या जोडपून काढतात लोक आणि म्हणतात हे कशाला, हा म्हणजे असू दे ना घाण आमच्या ह्याच्यावर, तुला धरून मारलं पाहिजे आधी, त्याच्यामुळे तुझा आरसा टिको चांगला आहे. हा त्यातलं परत हा फिल्मपेक्षा हा आरसा जरा बरा असतो, फ्लेक्झिबल असतो आणि हा एकट्याला घेऊन बघता येतो घरात, त्यामुळे हा छान आहे. ह्याच्यात जरा अधिक अधिक ह्याचा पारा कणखर आणि अधिक जरा काय म्हणू झणझणीत असला तरी चालतो. तू ज्या काय पद्धतीने लिहिलंय किंवा मी कोसला ज्या वेळी वाचली होती, कोसला ही मी कवितेसारखंच वाचत होतो आणि ह्याच्यातलं म्हणजे की असं अमुक एका ठिकाणून सुरुवात करून इथं संपवावी असं कादंबरी मला कधी वाटली नाही कोसलाची. एकदा पहिल्या वाचनात जेव्हा वाचली तेव्हा ठीक, त्याच्यानंतर मी अनेकदा कुठूनही मधूनही वाचून तिचा आनंद घेतलाय. त्यामुळे श्री मला तर हे गंमत त्यानं हा बॉम्ब माझ्यावर टाकला थेट की कादंबरी लिहिली आणि प्रकाशन आहे. मी आत्ता जेव्हा मला वाटतं जर्मनीत होतो तेव्हा त्याचा फोन आला आणि असं आहे. तर मला हेच माहीत नव्हती की ह्याने काहीतरी एवढं लिहिलंय. ह्यांचे सगळे असे भूमिगत कारवाया सुरू होत्या, गार्गी त्याच्यात सामील होती आणि पण हे काय म्हणजे ह्याचा काय धक्का बसला नाही, कारण की तो लिहू शकतो. श्रीने दगडफेक केली असते तर खूप धक्का बसला असता, पण श्री लिहू शकतो ही चांगली शक्यता मला पहिल्यापासूनच माहीत होती.